आहे। सर्व क्रीडा रसिकांना विनंती करतोय एकदा जोरदार टाळ्याने आपण त्यांचं स्वागत करूया आणि या दोन्ही संघांना शुभेच्छा देऊया। आदरणीय खासदार रवींद्र वायकर साहेब, मुंबई उपनगर जिल्हा कबड्डी असोसिएशन अध्यक्ष अमोल भैया कीर्तीकर साहेब, त्याप्रमाणे आदरणीय सिद्धिदादा कदम साहेब यांची उपस्थिती आपण पाहतोय। प्रथम ओळख करत असताना आपण पाहतोय हिट इंडिया या संघाची ओळख। एकदा जोरदार टाळ्या होत्या। पिवळ्या गणवेशामध्ये आपल्याला आज संघ पाहायला मिळत आहे। या संघाला शुभेच्छा देताना आपण पाहत आहोत सर्व सन्माननीय पाहुणे मंडळी। जसं कबड्डीचा उल्लेख केला, क्रिकेटचा उल्लेख केला, या परिसरामध्ये खूप चांगल्या प्रकारचं योगदान निश्चितपणे अंतिम सामना आपल्याला पाहायला मिळतोय। हिट इंडिया विरुद्ध श्री सिद्धिविनायक कुमार गटातील अंतिम सामना आहे। यानंतर विनंती राहील प्रथम श्रेणी पुरुष गट पार्ले महोत्सव विले पार्ले आणि विनंती राहील सागर क्रीडा मंडळ सांताक्रूज आपणास खेळण्याच्या दृष्टीने पहिला पुकार। सर्व सामनाधिकारी यांची देखील ओळख होत असताना आपण पाहतोय। खऱ्या अर्थाने मी म्हटलं की कबड्डी म्हटलं तर जोगेश्वरी कबड्डीला आपण म्हणू शकतो। जोगेश्वरी आहे, घाटकोपर आहे, बोरुलिया परिसरामध्ये ज्या प्रकारे, मात्र या ठिकाणी मॅक्झिमम आपण अशा स्पर्धा पाहिल्या त्यावेळेस आणि त्याचा उल्लेख देखील सन्माननीय खासदार वायकर साहेब या ठिकाणी आपल्या मनोगतामध्ये सांगितलं। सिद्धिदादा कदम साहेब आहेत, नेहमीच युवांना सोबत घेऊन एक आगळ्या प्रकारच्या स्पर्धा आपण पाहिलेल्या आहेत, त्यासाठी मार्गदर्शन। आणि अमोल भैया कीर्तीकर साहेब आमच्या मुंबई उपनगर जिल्हा कबड्डी असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष। कॅप्टन प्लीज नाणेफेक केली जाईल आणि त्यानंतर दोन्ही संघांबरोबर आपण फोटो घेणार आहोत सर्व सन्माननीय पाहुण्यांच्या सोबत। दोन्ही संघांनी फोटोसाठी देखील तयार राहायचं। श्रीकांत बेजे सर जली क्रीडा मंडळ अध्यक्ष, त्याप्रमाणे कमलेश पालव सर आज वाढदिवस आहे त्यांचा, वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा। आणि सेलिब्रेशन होणार आहे, सेलिब्रेशन बनताही आहे। चला फोटो काढायचा आपल्याला, छान फोटो आपण घेणार आहोत। कबड्डीवर नितांत प्रेम करणारे व्यक्तिमत्व, कबड्डीसाठी सर्वच ज्यांनी आपलं अर्पण केलेलं आहे असे कबड्डी महर्षी बुवा साळवी साहेब। मात्र त्यानंतर त्याच मुंबई शहरामध्ये आज आपण दिनेश गाडीगावकर सरांना देखील पाहतो। डी फोकस यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह होत असताना प्रत्येक कबड्डी मधल्या प्रत्येक घटकाचे सुंदर असे फोटो आपण आपल्या कॅमेऱ्याच्या लेन्स मध्ये जे पिक करतात आणि खरोखरच ती ओळख प्रत्येक खेळाडूंना मिळते। निश्चितपणे दिनेश गाडीगावकर फेसबुक पेजला लाईक करा, तुम्हाला सर्व तुमच्या आजचे महिला गटातील, पुरुष गटातील, कुमार गटातील छान छान फोटोग्राफ्स पाहायला मिळतील। आपण पाहतोय आरंभ क्रीडा मंडळ प्रसिद्ध पन्हाळकर आणि सर्व त्यांच्या खेळाडू या ठिकाणी विजेते झाल्यानंतर आता या सामन्याचा आनंद घेत आहेत। सध्या कोच त्यांचे गावी असल्यामुळे ते इथे उपस्थित नाहीत। गावी कोकणात देखील आता खूप काही निश्चितच कार्यक्रम सुरू आहेत आणि ज्या पद्धतीने दापोली खेड, मंडणगड या विधानसभेचे आमदार आणि राज्यमंत्री आदरणीय योगेशदादा कदम साहेब यांची उपस्थिती जर आम्ही पाहिली तर गेले कित्येक दिवस एक वेगळ्या प्रकारे व्यस्त कार्यक्रम। धन्यवाद रवींद्र वायकर साहेब खासदार, त्याचप्रमाणे सिद्धिदादा कदम साहेब यांना देखील धन्यवाद। आपण या स्पर्धेला सदिच्छा भेट दिलीत आणि खूप सर्व खेळाडूंना छान प्रोत्साहन दिलं। मुंबई उपनगर जिल्हा कबड्डी असोसिएशन विद्यमान अध्यक्ष आदरणीय अमोल भैया कीर्तीकर साहेब यांना देखील आपण पाहत आहोत। सर्वांना शुभेच्छा दिल्या जात आहे। चला सुरुवात, पंच तयार आहेत, स्कोर रेडी। चला काउंटडाऊन स्टार्ट। 10 9 8 7 6 5 4 3 2 1 लेट्स प्ले। रोल कॅमेरा ऍक्शन। बोला गणपती बाप्पा, छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी। पहिल्या चढाईसाठी एसी नंबर 18 आपण पाहतोय हिट इंडिया या संघाकडून ही चढाई आपल्याला पाहायला मिळते। समोर सिद्धिविनायक दैसर हा संघ आपल्याला पाहायला मिळत आहे।
आणि टर्न कॉर्नर सज्ज आहेत, कारण ज्या प्रकारे ही मॅच खूप छान होणार आहे. दोन्ही संघाकडे चांगले कव्हरचे खेळाडू आहेत, तितकेच निर्णायक क्षणी संघाला महत्वाचा आधार देणारे रेडर देखील आपल्याला पाहायला मिळतील. कोणता संघ कशा पद्धतीने कमबॅक करणारे मात्र पाहणं गरजेचं राहील. पहिल्या चढाईसाठी श्री सिद्धिविनायक क्रीडा मंडळ दैसा डाव्या कोपऱ्याकडून राईट टर्न, उजवा मध्यरक्षक आणि उजवा कोपरा रक्षक. आता मात्र संधी मिळाली, लेफ्ट टर्न राईट कॉर्नर, दोघांचं कॉम्बिनेशन. लावणी कलाकाराला ढोलकीवाल्याची साथ और तुमने पुकार और हम चले आए. आणि एक चांगली कव्हर यशस्वी सक्सेसफुल. पहिला गुड हिट इंडिया संघाला. डावी चढाई लेफ्ट रेडर, पहिलाच बोनस अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न आहे. लेफ्ट टर्न लेफ्ट कॉर्नर, महत्वाचे खेळाडू संघाचे जर आपण पाहिले तर मुंबई उपनगर जिल्ह्याचं कुमार गटामध्ये प्रतिनिधित्व केलेला जे लेफ्ट कॉर्नर आपण पाहत आहोत, त्याप्रमाणे आता चढाईसाठी येणारा या संघाचा एक महत्वाचा चढाईपटू. एक आगळी वेगळी अशी त्याची स्टेपिंग आहे. आज अक्षय तावडे देखील सज्ज आहे, थोडंसं वॉर्मअप करतोय. काल नव्हता पीटीने पीस पेअरने काम वाजवलं होतं. कार्यक्रम खूप घाई करत असताना कमबॅक केलं नेहमीप्रमाणे. तर पुन्हा एकदा अक्षय आता आलेला आहे, त्यामुळे बॅलन्स पाहायला मिळेल. विधानसभा संकटात श्रीमती प्रिया धोत्रे मॅडम, विधानसभा सहविधायक रेणुका स्वामी आणि हेनल पांड्या, तसेच संरक्षण कक्ष अध्यक्ष अंकिता पांचाळ या सर्वांनी मंचावर यायचं आहे. सर्व महिला पदाधिकारी यांना विनंती राहील, यांचा देखील सत्कार सन्मान आपण या ठिकाणी व्यासपीठावर करणार आहोत. सर्व आपल्या स्त्री शक्तीचा सन्मान, सर्व रणरागिणी आहेत आणि निश्चितपणे संघटनेसाठी ज्या प्रकारचं योगदान. आता मात्र क्या बात है, मेरी झलक सबसे अलग. राइट टर्न इन द राइट एक्शन इन अ ग्रेट मूड. व्हाट अ पॉइंट. 2-1 सुंदर पटात. राइट टर्नला ज्या प्रकारे तयार राहणं गरजेचं. सुनंद कदम यांचे सुद्धा आयोजन कमिटीतर्फे आम्ही हार्दिक स्वागत करत आहोत. डावी चढाई लेफ्ट रेडर लेफ्ट कव्हर सज्ज आहे, प्रयत्न सुरू आहे. आतापर्यंत जो सुरू गवसला पाहिजे तो मात्र पाहायला मिळत नाहीये. आणि मॅटवर तुम्हाला क्लिअर टाकावा लागतो बोनस. त्या लाईनच्या पलीकडे तुमचा एक पाय आतमध्ये पाहिजे, दुसरा हवेमध्ये इन देईये. आणि टर्न आले पुन्हा. घाबरून जर तुम्ही कव्हर करायला किंवा रेड करायला लागलात तर तुम्ही वरचा चेक करताना कशा पद्धतीने थांबवू शकता. तुम्हाला देखील हात आहेत, तुम्हाला देखील पाय आहेत, तुमची देखील स्टेपिंग आहे, तुमच्याकडे देखील एस्केपच्या ट्रिक आहे. आणि कव्हरवाला देखील त्याच पद्धतीने तयार असतो. त्याला एकच करायचं असतं, एका खेळाडूला आउट करायचं असतं. तर डिफेंडर एकाला आउट करतात, मात्र रेडर जो असतो तो निश्चितपणे 7 पैकी कुठल्या तरी एका खेळाडूला ट्राय करून येतो. आणि आता जो उल्लेख केला ज्या प्रकारे हुतू त्याचं कबड्डीमध्ये रूपांतर झालं, मात्र हुतू हॅलो त्यावेळेस वेगळं होतं. टच आणि बोनस आता आपण पाहतोय बोनस. मात्र सुरुवातीच्या काळामध्ये आपण जो 10 फूट आणि ज्या प्रकारचा कबड्डी खेळ चालायचा त्यानंतर जो बदल. पुन्हा एकदा संधी मिळणार का. चांगला कंट्रोल छान पोझिशन मध्ये आले. पुन्हा एकदा विशाल कांबळे पोझिशन मध्ये ते येत आहेत. वेगळ्या प्रकारे 4-1 हिट इंडिया 1 सिद्धिविनायक दैसर आणि चांगल्या प्रकारे या ठिकाणी प्रयत्न करतोय. आता मात्र यशस्वी. मग अशी 2 वेळा तो यशस्वी नव्हता आणि 3 सुपर फाईन विन साठी प्रयत्न करतोय. जर्सी नंबर 3 5-1. विजय पार्ला विधानसभा प्रमुख सुनंदा कदम यांचे सुद्धा प्रवीण शिंदे मित्रमंडळातर्फे आम्ही हार्दिक स्वागत करत आहोत. व्यासपीठावरील सर्व मान्यवरांचे प्रवीण शिंदे मित्रमंडळातर्फे आम्ही हार्दिक स्वागत करत आहोत. प्रवीण शिंदे मित्रमंडळ संलग्न प्रवीण क्रीडा मंडळ आयोजित मुंबई उपनगर कबड्डी असोसिएशन यांच्या मान्यतेने भव्य जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा कुमारगड, त्यानंतर प्रथम श्रेणी पुरुष गट आपण पाहत आहोत. बापू स्मृती चषक भव्य कबड्डी स्पर्धेचा थरार आणि या क्रीडा नगरीमध्ये हा कबड्डीचा दम घुमताना पाहतोय. आज अंतिम ग्रँड फिनाले 5-1 चढाईसाठी 3ची कव्हर आहे. सुपर टॅकल ऑन राहील जेव्हा जाणार हिट इंडिया
आणि या तीनची कव्हर किती निर्णायक ठरणार बघूया काय मास्टर माइंड असणार आहे श्री सिद्धिविनायक दैसर या संघाकडून. कारण आपण जर पाहिलं तर प्रशिक्षक म्हणून ओम देखील आहे. आपल्या खेळाडूंना कशा प्रकारे तयार करेल. कॉर्नर देखील त्याच्यावर खेळलेला आहे ज्युनियर मध्ये देखील. 5-1 पुन्हा एकदा चढाईसाठी सज्ज होतोय. लेफ्ट कॉर्नर कडून टर्न. त्यांनी या अगोदर 2 चांगल्या सक्सेस केलेल्यात कव्हर. बदल हळूहळू झाला. अमर पद्धती, संजीवनी पद्धती, जेविनी पद्धती आणि आपण जी पद्धत पाहतो त्याला कबड्डी मधली संजीवनी पद्धत म्हणतो. 7 जणांमध्ये जाऊन एकाला आउट केलं की आपला जो बाहेर बसलेला पुन्हा एकदा संजीवनी म्हणून आतमध्ये येतो. असा कबड्डीचा खेळ. तिसरी चढाई डू ऑर डाय. थर्ड रे 5-1 चढाईसाठी सज्ज आला. ओ सावका सावका जर्सी नंबर 6-1 लागलाय त्याला. थोडं घाई करतो. कुमार गट असल्यामुळे थोडं एक्साइटेड आहे. थर्ड रे 2ची कवर. सुपर टैकल ऑन. अब ये मौका बनेगा. 2 की कवर में जर्सी नंबर 3. क्या मौका बनेगा यहाँ पर. और बहुत ही बढ़िया पलटी. .1 7-1 आपल्या संघाचा ऑल आउट वाचवणं गरजेचं आहे. पती सत्यवानसाठी सावित्रीने आपलं कुंकू वाचवलं. याने आपल्या संघाचा ऑल आउट वाचवण्यासाठी पॉइंट आणि ऑल आउट वाचवावा लागणार आहे. बघूया काय घडतंय. 7-1 चढाईसाठी डाव्या कोपऱ्याकडून टर्न कॉर्नर दोघेही सज्ज आहे. चला बोनस दिलेला आहे. बघूया ट्राय करून जाणार की सेल्फ आउट होणार. पण ज्या प्रकारे आउट बोनस सिद्धिविनायक 1+2 3 पॉइंट्स. सीड इंडिया ऑफिशियल देखील संडे आहे. फन डे. खूप चांगल्या मूड मध्ये आहेत विनोद टुकरुल. तिन्ही पंच आमचे. एका बाजूला मेरी झलक सबसे अलग पार्लेजी प्रोडक्ट. विशाल कांबळे. विशाल कांबळे आमचे हे असे पंच आहेत ज्यांना जर आपण पाहिलं तर 2010 साली पण तेच, 2015ला पण तेच, 2025ला पण तेच. आदरणीय प्रवीण मित्र मंडळ आणि शाखा क्रमांक 73 यांच्या संयुक्त उद्यमाने भव्य आणि दिव्य असे मुंबई उपनगरीय जिल्हास्तरीय कबड्डी सामने आमचे सर्वांचे श्रद्धास्थान आदरणीय प्रवीण शिंदे साहेब यांच्या 68व्या जयंतीनिमित्ताने आयोजित केले आहेत. आज या स्पर्धेचा शेवटचा दिवस आहे. बापू स्मृती चषक 2026 कोण आपलं नाव करतोय ते थोड्या वेळात सगळ्यांना समजेल. चढाईसाठी जर्सी नंबर 18. बघूया काय घडणार. बघूया हा 18 नंबर क्रिकेट मधला विराट कोहली होणार का. प्रथम श्रेणी पुरुष गट सिनियर पहिला पुकार देऊन झालेल्याची नोंद घ्या. संघ व्यवस्थापक संघ प्रशिक्षक पार्ले मस्त विले पार्ले सागर क्रीडा मंडळ सांताक्रूज 10-2 8 गुणांच्या आघाडी. लीड इंडिया 1 वर्षांपूर्वी ज्यावेळेस हा संघ नाही घाई झाली काही गरज नाही. बघा 1 वर्षापूर्वी हा संघ जेव्हा संभाजी क्रीडा मंडळ कांदिवलीची स्पर्धा खेळत होता त्यावेळेस मी म्हटलं होतं की येणाऱ्या वर्षामध्ये लीड इंडिया संघाकडे तुम्ही एक मुंबई उपनगरातील कुमार गट असेल ज्यावेळेस तो एक पहिल्या 4 मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. सेमीफायनल खेळताना फायनल खेळताना फक्त वर्षच झालेलं आहे आणि आज कुमार गटात फायनल खेळतोय तो पण सिद्धिविनायक संघासमोर. कारण आपण जर मुंबई उपनगरातील ज्युनियर गटातील देखील संघ पाहिले तर ते देखील एक चांगले संघ आहे. जसं काल जॉली विरुद्ध श्री सिद्धिविनायक अतिशय कधीचा सामना झाला आणि चांगला क्या बात आहे. रेणुका स्वामी यांचा सत्कार करण्यासाठी मी वरे मॅडम यांना विनंती करतो की त्यांचा सत्कार कोण घ्यायचा आहे. थर्ड रेट 11-3 जर्सी नंबर 18 लीड इंडियाचा विराट कोहली चढाईसाठी आणि थोडीशी स्टेपिंग चुकली अन्यथा पॉइंट चांगला केला असता. 11-4 ज्येष्ठ शिवसैनिक का मंगल गायकवाड अजय
तुम्ही कृपया व्यासपीठावरती येण्याची विनंती करतो. वेलसेफ लॉबीचा वापर 2 पॉइंट कम बॅक करतोय सिद्धिविनायक. यानंतर विधानसभा समन्वयक हेनल पांडे यांचा सत्कार करण्यासाठी मी सेजल यांना विनंती करत आहे. सेजल परब ताई यांना विनंती करत आहे. यानंतर खेळाडू महेंद्र माने आपण आतमध्ये यायचं इथे. यानंतर शुभ्र धुरे मॅडमला मी विनंती करतो की ग्राहक संरक्षण कक्ष अध्यक्ष अंकिता पांचाळ यांचा सत्कार करायचा आहे. यानंतर विधानसभा प्रमुख सुनंदा कदम आदरणीय सुनंदा कदम यांना विनंती करतो की त्यांनी मंचावर यायचं आहे. मंगलाताई कडोळकर ज्येष्ठ शिवसैनिक यांना विनंती करतो की त्यांचा सत्कार करायचा आहे. व्यासपीठावरील सर्व मान्यवरांचे आम्ही हार्दिक स्वागत करत आहोत. काँग्रेस अध्यक्ष आदरणीय नितीन सावंत यांचं ते आगमन झालेलं आहे. आयोजन कमिटीतर्फे आम्ही त्यांचे हार्दिक स्वागत करत आहोत. आदरणीय प्रेम शिंदे मित्रमंडळातर्फे आम्ही त्यांचं हार्दिक स्वागत करत आहोत. नितीन सावंत चौदा 8 अशी गुणसंख्या 14 गुण. हिट इंडिया 8 गुण. सिद्धिविनायक फक्त आपण पाहत आहोत फरक 6 गुणांचा आहे. काल देखील जॉली विरुद्धशी सिद्धिविनायक 6 गुणांनी लीड करत होते. जॉली शेवटच्या 3 मिनिटांमध्ये सामन्याचं गणित बदललं. कॅल्क्युलेटिव्ह राहावं लागेल. कोणता खेळाडू आतमध्ये आहे, तो रीडर आहे की डिफेंडर आहे. आपल्या संघाकडे रीडर आतमध्ये आहे, डिफेंडर आहे. त्याप्रमाणे शरद कोटियार यांनी व्यासपीठावर यायचं आहे. समोरच्या संघावर तुम्हाला ते आक्रमण करावं लागेल आणि त्याचप्रमाणे तुम्हाला सामना पुढे घेऊन जाता येईल. खेळण्याच्या दिशेने दुसरा पुकार. सेकंड कॉल. पार्ले महोत्सव विले पार्ले संघ व्यवस्थापक संघ प्रशिक्षक सागर क्रीडा मंडळ सांताक्रुज आपण देखील खेळण्याच्या दिशेने तयार राहायचंय.
अशोक दामापूरकर सह विधानसभा प्रमुख यांना विनंती करतो की त्यांनी मंचाच्या समोर यायचं आहे. अंतिम सामना कुमार अशोक गटातील दामापूरकर ज्युनियर गट, त्यानंतर प्रथम श्रेणी पुरुष गट, सिनियर गटातील अंतिम सामना आपण पाहणार आहोत. या अगोदर प्रबोधन विरुद्ध आपण आरंभ हा महिला गटातील एक्झिबिशन मॅच पाहिला आणि या सामन्यामध्ये आरंभ क्रीडा मंडळाने अतिशय अटीतटीच्या लढतीत प्रबोधन गोरेगाव संघाचा पराभव दुवाट आहे. थर्ड 4च्या कव्हर मध्ये 15-8 अशी गुणसंख्या, 7 गुणांची आघाडी, महत्वाची चढाई डू अ डाय साठी थर्ड आणि मंचावर यायचं आहे. यानंतर स्वप्नील सुर्वे सहविभाग प्रमुख यांना विनंती करतो की त्यांना मंचावर पुढे यायचं आहे. मी गवासांना विनंती करतो की त्यांचा सत्कार करायचा आहे. स्वप्नील सुर्वे सहविभाग प्रमुख. तेजस शिंदे यांनी मंचावर यायचं आहे. यानंतर आशिष सावंत युवा सेना मुंबई समन्वयक यांना विनंती करतो की त्यांनी मंचावरच्या पुढे यायचं आहे. मी शरद कोठे यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा सत्कार करायचा आहे. तेजस शिंदे विराज साळवी कुठे असतील त्यांनी मंचावर यायचं आहे. हाफ टाइम चेंदकोट गुणसंख्या 17 गुण, हिड इंडिया मालाड 8 गुण, श्री सिद्धिविनायक दैसल 17-8 एकूण 9 गुणांची आघाडी. सेकंड कॉल मनोज सातारकर संघ प्रशिक्षक यांनी मंचावर यायचं आहे. पार्ले मस्त विले पार्ले प्रथम श्रेणी पुरुष गट करण्यात येत आहे. सागर सांताक्रूज दुसरा पुकार. सेकंड कॉल. अमोल पारधी सह उपविभाग समन्वयक यांनी मंचावरती यायचं आहे. त्यांचा सत्कार मी संदीप सावंत यांना सांगतो की त्यांचा सत्कार करायचा आहे. अमृत क्षीरसागर शिवसैनिक यांचा सुद्धा सत्कार प्रवीण मित्रमंडळाकडून करण्यात येत आहे. सुनील टुकरूल यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे.
आदरणीय प्रवीण शिंदे मित्रमंडळ आणि शाखा क्रमांक 73 यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य आणि दिव्य असे मुंबई उपनगरीय जिल्हास्तरीय कबड्डी सामने आमच्या सर्वांचे श्रद्धास्थान आदरणीय प्रवीण शिंदे साहेब यांच्या 68व्या जयंतीनिमित्ताने आयोजित केले आहेत। आज या स्पर्धेचा शेवटचा दिवस आहे। सेकंड फायनलचा मॅच कुमारगडाचा फायनलचा मॅच सुरू आहे। यानंतर काँग्रेस अध्यक्ष नितीन सावंत आदरणीय नितीन सावंत यांचा सत्कार आमच्या सर्वांचे प्रेरणास्थान युवा नेतृत्व निखिल शिंदे साहेब हे करतील। युवा नेतृत्वाने आमचे प्रेरणास्थान निखिल शिंदे साहेब हे नितीन सावंत काँग्रेस अध्यक्ष आदरणीय नितीन सावंत यांचा सत्कार करण्यात येईल। प्रवीण शिंदे मित्रमंडळाचे अध्यक्ष आदरणीय अनिरुद्ध नारकर साहेब, मंडळाचे प्रमुख मार्गदर्शक आदरणीय अजित शिंदे साहेब, आमच्या सर्वांचे युवा नेतृत्व आणि आमचे प्रेरणास्थान आदरणीय निखिल शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली या स्पर्धेचे आयोजन केले आहे। प्रवीण शिंदे मित्रमंडळातील सर्व आदरणीय मित्रपरिवार यांचे सुद्धा अथक प्रयत्न या सामन्यासाठी लाभलेले आहेत। आदरणीय प्रवीण शिंदे साहेब यांची समाजाची असलेली बांधिलकी, त्यांची आपुलकी, इथल्या मातीशी असलेली त्यांची नाल आमच्यासाठी नक्कीच प्रेरणादायी ठरणार आहे। त्यांनी समाजासाठी केलेले कार्य, त्यांचे नेतृत्व, त्यांचे योगदान खरोखरच अमृततुल्य असे आहे। आदरणीय प्रवीण शिंदे साहेबांच्या कार्याला, त्यांच्या नेतृत्वाला उजाळा देण्यासाठी आदरणीय प्रवीण शिंदे मित्रमंडळाने भव्य असे मुंबई उपनगरीय जिल्हास्तरीय कबड्डी सामने भरवले आहेत। चेतना क्रीडा मंडळाचे खेळाडू जोगेश्वरीचे सध्या महाराष्ट्र पोलीस दलामध्ये कार्यरत असे विश्वकर्माजी यांना विनंती करतोय की आपण या ठिकाणी उपस्थित राहायचे। आपलं हार्दिक स्वागत। चेतना क्रीडा मंडळासाठी एक काळ त्यांनी गाजवला असे खेळाडू विश्वकर्माजी या ठिकाणी उपस्थित आहेत। सध्या महाराष्ट्र पोलीस दलामध्ये कार्यरत आहेत ते। डॅनियल अँथनी, आदरणीय डॅनियल अँथनी हे एकाच वर्षात मुंबई शहर, महाराष्ट्र राज्य आणि भारतासाठी खेळलेले आहेत। त्यांनी कृपा करून प्लीज विनंती करतो की मंचावर यायचं आहे। डॅनियल अँथनी, आंतरराष्ट्रीय खेळाडू डॅनियल अँथनी सरांना विनंती करतोय। महाराष्ट्र राज्यासाठी ज्या प्रकारे त्यांनी प्रतिनिधित्व केल्यानंतर लगेचच भारतासाठी ज्यांना आपण खेळताना पाहिले असे आंतरराष्ट्रीय दर्जाचे कबड्डीपटू आपल्याच या परिसरातील प्रेक्षकांना विनंती करतोय। आंतरराष्ट्रीय कबड्डीमध्ये एका जोरदार टाळ्या होत्या। डॅनियल अँथनी सरांचा या ठिकाणी आपण व्यासपीठावर आगमन होत असताना पाहतोय। निश्चितपणे ज्यावेळेस आपण पाहिलं की ज्या प्रकारे राजू भावसार सर, गणेशजी शेट्टी, त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर जे योगदान अशोक शिंदे सरांचं होतं आणि त्याच दरम्यान आपण जर पाहिलं तर त्या काळामध्ये भारतासाठी ज्या प्रकारचं योगदान
डेनिल अँथोनी सरांनी देखील, कारण त्या अगोदर देखील आपण जर पाहिलं तर जाधव साळुंके बंधू यांचं वेगळं योगदान, प्रतीक राऊत, त्या अगोदर शेट्टीजी यांचं योगदान, असे कित्येक खेळाडू ज्या काळामध्ये आपण 80-90चा काळ जर पाहिला तर खऱ्या अर्थाने भारतासाठी ज्यांनी प्रतिनिधित्व केले असे निवडक खेळाडू, त्यापैकी डेनिल अँथोनी यांचं या ठिकाणी आगमन झाले. आम्ही प्रवीण शिंदे मित्रमंडळ संलग्न प्रवीण क्रीडा मंडळ आयोजित बापू स्मृती चषक या भव्य जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेमध्ये आपलं सर्व हार्दिक स्वागत करतोय. रिव्ह्यू ओव्हर, रिव्ह्यू संपलेला आहे, एकच रिव्ह्यू घ्यायचा आहे आणि त्यानंतर परत नाही. सक्सेसफुल झाला, अनसक्सेसफुल. आपण पाहणार आहोत 1+2 3 पॉइंट्स. टाइम आउट सिद्धिविनायक 24-8 मोठी गुणसंख्या आहे, 16 गुणांची आघाडी. खेळण्याच्या दिशेने तयार व्हायचंय. संघ व्यवस्थापक, संघ प्रशिक्षक सागर क्रीडा मंडळ सांताक्रूज. विनंती राहील पार्ले महोत्सव विले पार्ले. बघा हा जो जर आपण डिफेंडर पाहिला तर हा उजवा मध्य रक्षक जो आहे हा निश्चितपणे ज्या प्रकारे टर्न लावतोय, अप्रतिम बॉडी लँग्वेज आहे आणि छान पद्धतीने उद्याच्या भविष्यामध्ये राईट टर्न म्हणून स्वतःचं एक चांगलं करिअर घडू शकतो. ज्या प्रकारे स्टेपिंग आहे अजून थोडं पॉलिश करून प्रत्येक त्या स्टेपिंग प्रमाणे जे पटात घेणं, टर्न म्हणून कामगिरी जी आवश्यक असते ती जर तयार झालं तर निश्चितपणे येणाऱ्या दिवसामध्ये राईट टर्न हिट इंडिया फक्त कव्हरच्या आधारावर संघाला जिंकून देऊ शकतो. 8-25 अशी गुणसंख्या आपण पाहतोय. मोठी आघाडी आहे 17 गुणांची, जी 8-14 होती 6 गुणांची, ती आता वाढत 25-8 अशी 17 गुणांची झालेली आहे. आणि सुरुवातीपासूनच आपण पाहिलं की ज्या प्रकारे कव्हरची कामगिरी अप्रतिम पाहायला मिळते हिट इंडियाची आणि त्याचाच परिणाम त्यांच्या सिद्धिविनायक दैसल संघाच्या निश्चितपणे रीडरवर पाहायला मिळतोय. कारण कोणताही रीडर तितका पॉझिटिव्ह पाहायला मिळत नाही, त्याचा अंदाज घेता येत नाहीये. आपण पाहतोय बापू स्मृती चषक 2026 या स्पर्धेच्या निमित्ताने काही क्षणापूर्वीच या ठिकाणी सन्माननीय खासदार रवींद्र भाईकर साहेब, त्याचप्रमाणे सिद्धिदादा कदम साहेब आणि अमोल भैया कीर्तीकर साहेब यांची उपस्थिती आपण पाहिली. 25-9 तुम्हाला जे काही करायचं असेल ते काही मिनिटातच करावं लागेल, कारण जसं जसं वेळ पुढे निघत जाणार आहे तर तसं तुम्हाला तो ऑल आऊट देणं, त्यानंतर कमबॅक करणं, त्यानंतर वेळ मिळणार आणि टायटल विजेता कोण ठरणार ज्युनियर गटातील आपल्याला काही मिनिटांनंतर कळेलच. 9-25 मोठी आघाडी. प्रथम श्रेणी पुरुष अ गट, तिसरा आणि अंतिम पुकार दिल्यानंतर आपण तयार व्हायचं. या अगोदर देखील सागर, सांताक्रूज, पार्ले महोत्सव, विले पार्ले आपणास कळवण्यात आलेला आहे. थर्ड रेट साठी हिट इंडिया 9-25 जर्सी नंबर 18 महत्वाचा चढाईपटू. बघूया थर्ड रेट मध्ये टर्नला कापण्याचा प्रयत्न, उजवा मध्य रक्षक जर्सी नंबर 25. रेडर आउट. पलटी बघा किती छान फ्लाइंग पाहिले आपण. 10-25 15 गुणांची आघाडी आणि उडी 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 जाय उडी उडी पकडून देखील जावं लागणार आहे. खूप वेगळ्या प्रकारे पोझिशन आपल्या सर्व पंचांची देखील आपण पाहतोय. विशाल कांबळे, विनोद टुकरू जे सरपंच आहेत, दोन्ही पंच यांना देखील आपण पाहतोय.
स्कोरर आहे, त्याप्रमाणे थर्ड रेड बझर जशी नंबर 3. कारण कल्पना आहे मोठा जो आपण डिफरन्स पाहतोय, फरक, त्यामुळे कुठल्याही प्रकारे रिस्क घेण्याचा प्रयत्न नाहीये लीड इंडिया संघाकडून. एक कॅल्क्युलेटिव्ह खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. 25-9, 25-10. थर्ड रेड कंपल्सरी पॉइंट घ्यावा लागणार आहे. कुठेतरी श्री सिद्धिविनायक दैसे संघाला आता मात्र काउंटर अटॅक वर यावं लागेल. चढाईसाठी सज्ज उजव्या कोपऱ्याकडून लेफ्ट कॉर्नर जर्सी नंबर 7. टर्न कॉर्नर कमबॅक करणार का पाहणं गरजेचं राहील. आणि पुन्हा एकदा आणि आता मात्र कव्हर. 26 पॉइंट हीड इंडिया. 26-10 16 गुणांची आघाडी. जोपर्यंत रीडर पॉइंट आणत नाही तोपर्यंत तुम्ही हळूहळू एक एक समोरच्या संघातील खेळाडूंना बाद करू शकत नाहीत. कव्हर मध्ये जर पॉइंट आणले नाहीत तर निश्चितच तो ऑल आउट तुम्हाला देता येणार नाही. लवकरात लवकर जर प्रयत्न केलात तर निश्चितपणे तुम्ही त्या स्पर्धेमधील फायनल अंतिम सामन्यामध्ये काहीतरी शेवटच्या क्षणामध्ये करण्याची संधी मिळू शकते. जसं काल 5-6 लीड असताना जॉली क्रीडा मंडळ अखेरच्या क्षणी 3 मिनिटांमध्ये पराभूत झाले होते. टाइम आउट घेण्यात आलेला आहे. विघ्नेश मोरेसर यांना आपण पाहतोय. नेहमीच कबड्डी खेळामध्ये समरस होऊन आपण ज्यांना पाहतो तर एका बाजूला आपल्याला पाहायला मिळत आहेत या ठिकाणी सर्व आमचे सामनाधिकारी अमित तामाणेकर सर. आज कमलेश पालव सरांचा वाढदिवस आहे. जॉली क्रीडा मंडळ ज्या संघाकडून ज्यांनी आपल्या कबड्डीचा श्री गणेशा केला, शालेय स्तरावर कॉलेज महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यानंतर बृहन्मुंबई महानगरपालिकेसाठी व्यावसायिक कबड्डी जे खेळले, आज प्रशिक्षण त्याप्रमाणे मुंबई उपनगर कबड्डी असोसिएशन चंद्र साहेब इथे आलेले आहेत. प्रवीण शिंदे मित्र मंडळातर्फे आम्ही त्यांचं हार्दिक स्वागत करत आहोत. 6च्या कॉल मध्ये बोनस ऑन आहे. कॉर्नर लेफ्ट कॉर्नर अजूनही त्या ऍक्शन मध्ये पाहायला मिळत नाहीये. त्याची ओळख एक वेगळ्या प्रकारे बॅकशूट डॅश बॅक होल्ड अशी आहे आणि कुठे ना कुठे आणि खूप आतमध्ये गेले. सहज पॉइंट 11-26. आदरणीय प्रवीण शिंदे साहेब यांची समाजाशी असलेली बांधिलकी, त्यांची आपुलकी, त्यांचं प्रेम, इथल्या मातीशी असलेली त्यांची नाल आमच्यासाठी नक्कीच प्रेरणादायी ठरणार आहे. त्यांनी समाजासाठी केलेलं कार्य, त्यांचं नेतृत्व, त्यांचे योगदान खरोखरच अमृततुल्य असे आहे. आदरणीय प्रवीण शिंदे साहेबांच्या कार्याला, त्यांच्या नेतृत्वाला उजाळा देण्यासाठी प्रवीण शिंदे मित्रमंडळाने भव्य असे जिल्हास्तरीय कबड्डी सामने आयोजन केलेले आहे. आमच्या या प्रवीण शिंदे मित्रमंडळाचे अध्यक्ष आदरणीय अनिरुद्ध नारकर साहेब, मंडळाचे प्रमुख मार्गदर्शक आदरणीय अजित शिंदे साहेब, युवा नेतृत्व आणि आमचे प्रेरणास्थान आदरणीय निखिल शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली या स्पर्धेचे आयोजन केले आहे. प्रवीण शिंदे मित्रमंडळातील सर्व आदरणीय मित्रपरिवार यांचे सुद्धा अथक प्रयत्नाने या सामन्यासाठी बहुमूल्य योगदान लाभलेले आहे. आदरणीय प्रवीण शिंदे मित्रमंडळ आणि शाखा क्रमांक 73 यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य आणि दिव्य असे मुंबई उपनगरीय जिल्हास्तरीय कबड्डी सामने आमचे सर्वांचे श्रद्धास्थान आदरणीय प्रवीण शिंदे साहेब यांच्या 68व्या जयंतीनिमित्ताने आयोजित करण्यात आले आहे. आज या स्पर्धेचा शेवटचा सामना आहे. कुमार गटाची फायनल सुरू आहे, अंतिम सामना सुरू आहे. तिसरा आणि अंतिम पुकार सागर क्रीडा मंडळ सांताक्रूज, पार्ला महोत्सव विले पार्ले या दोन्ही संघाने सुरू असलेला सामना संपल्यानंतर त्वरित मैदानाचा ताबा घ्यायचा. ज्युनियर गट कुमार गटातील अंतिम सामना शेवटची 5 मिनिटं 27-11, 11-27 अशी गुणसंख्या आपल्याला पाहायला मिळते.
आदरणीय प्रवीण शिंदे मित्रमंडळ आणि शाखा क्रमांक 73 यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य आणि दिव्य असे मुंबई उपनगरीय जिल्हास्तरीय कबड्डी सामने आमच्या सर्वांचे श्रद्धास्थान आदरणीय प्रवीण शिंदे साहेब यांच्या 68व्या जयंतीनिमित्ताने आयोजित केले आहेत. खरोखरच या सामन्यासाठी आमच्या सर्वांचे लाडके युवा नेतृत्व आमचे प्रेरणास्थान निखिल शिंदे साहेब, मंडळाचे अध्यक्ष अनिरुद्ध नारकर साहेब, मंडळाचे प्रमुख मार्गदर्शक आदरणीय अजित शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली या स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे. आदरणीय प्रवीण शिंदे साहेबांच्या कार्याला त्यांच्या नेतृत्वाला उजाळा देण्यासाठी प्रवीण शिंदे मित्रमंडळाने भव्य असे जिल्हास्तरीय मुंबई उपनगरीय जिल्हास्तरीय कबड्डी सामने भरवले आहेत. मेघवाडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक तसेच सर्व पोलीस स्टाफ यांचे मी प्रवीण शिंदे मित्रमंडळाचे हार्दिक आभार व्यक्त करतो. जॉलो बॉईज क्रीडा मंडळाचे सर्व सभासद तसेच कमलेश पालव आणि श्रीकांत बिर्जे यांचे सुद्धा मी प्रवीण शिंदे मित्र मंडळाकडून हार्दिक आभार व्यक्त करतो. अदानी इलेक्ट्रिकल मुंबई लिमिटेड यांचे सुद्धा प्रवीण शिंदे मित्र मंडळातर्फे मी हार्दिक आभार व्यक्त करतो. यूट्यूब वाले सर्व मीडिया सर्व पंच थर्ड अंतर फोटोग्राफर समालोचक सर्वांचे मी प्रवीण शिंदे मित्र मंडळाकडून आभार व्यक्त करतो. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी ज्यांनी प्रत्यक्ष योगदान दिलेलं आहे त्या सर्वांचे मी प्रवीण शिंदे मित्र मंडळाकडून हार्दिक आभार व्यक्त करतो. ज्या आदरणीय प्रेक्षक वर्गामुळे या सामन्यांना रंगत आली आणि हा कार्यक्रम बहारदार झाला अशा सर्व कबड्डी क्रीडा रसिकांचे मी हार्दिक आभार व्यक्त करतो. 16-29 13 गुणांची आघाडी आहे. शेवटची काही मिनिटं शिल्लक 3ची कव्हर. आज ऑल आउट झाले. सुपर टॅकल सुपर 2 पॉइंट्स. सुपर टॅकल 2 पॉइंट्स. विशाल कांबळे देखील वेगळ्या ऍक्शन मध्ये आहेत. विक्स की गोली लो खिचखिच दूर करो आवाज आला पाहिजे. सुपर कॅच 16-31. फक्त सामन्याची औपचारिकता आहे. संघ व्यवस्थापक संघ प्रशिक्षक प्रथम श्रेणी पुरुष अ गट सागर क्रीडा मंडळ सांताक्रूज पार्ले महोत्सव विले पार्ले. चला आपणास दोन्ही संघांना तिसरा आणि अंतिम पुकार देऊन झालेला आहे. सुरुवातीला सामना संपल्यानंतर लगेच शूज घालून आपण मैदानावर उपस्थित राहायचं आहे. क्रीडा नगरीमध्ये ताबा घ्यायचा आहे. आपण पाहत आहोत प्रवीण शिंदे मित्रमंडळ संलग्न प्रवीण क्रीडा मंडळ आयोजित बापू स्मृती चषक स्मृतींना उजाळा दिला जातोय. गोरगरिबांसाठी कैवारी म्हणून असे योगदान निश्चितपणे त्यांचं होतं. आणि ज्या पद्धतीने खासदार रवींद्र वायकर साहेबांनी देखील उल्लेख केला की कशा पद्धतीने त्यांचं योगदान दांडगा जनसंपर्क प्रत्येक व्यक्तीशी प्रत्येक घराघरातील व्यक्तींशी असलेला संपर्क आणि निश्चितपणे या कालखंडामध्ये ज्या प्रकारचं त्यांचं योगदान पाहायला मिळालं शैक्षणिक सामाजिक सांस्कृतिक आणि विशेषतः या परिसराचा एक वेगळ्या प्रकारचा विकास होण्याच्या माध्यमातून विजयी संघ ठरतोय. हिट इंडिया मला जोरदार टाळ्या होत्या. ज्युनियर गटातील चॅम्पियन प्रवीण शिंदे मित्रमंडळ संलग्न प्रवीण क्रीडा मंडळ आयोजित मुंबई उपनगर कबड्डी असोसिएशन यांच्या मान्यतेने भव्य जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा कुमार गटातील चॅम्पियन संघ ठरतोय हिट इंडिया आणि उपविजेता संघ ठरतोय श्री सिद्धिविनायक दहिसर. या स्पर्धेतील बघूया उत्कृष्ट चढाईपटू उत्कृष्ट आपण चढाईपटू बरोबरच बचावपटू